नमस्कार, स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला भिजवलेल्या मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल। इथे साहित्य दाखवत आहे। मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मटकी डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे। आता आपल्याला या टोपामध्ये मिक्स करायचे आहे सर्व डाळी। तीन ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे बघा, 5 ते 6 तास चांगले डाळ्या भिजलेल्या आहे। आता आपल्याला एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायचं आहे। आपल्याला चांगलं पाणी निथळून द्यायचं आहे। हे बघा, पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरला अबडधबड वाटून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने असं वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। सर्व डाळ आपण ह्याच पद्धतीने वाटून घेऊया। हे बघा, सर्व डाळी मी अबडधबड असे वाटून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे। तर इथे मी 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे, 1 चमचा मी जिरे पावडर घेतलेले आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला डाळ्यांमध्ये असं टाकायचं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे मी। चांगलं आता मिक्स करायचं। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला हे सांडगे तोडून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व सांडगे तोडून घेऊया। हे बघा, आपले सर्व सांडगे तोडून झालेले आहे। आता आपल्याला 2 ते 3 दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, छान वाळलेले आहे। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।